मध्ये इंटरेस्ट झाली आहे. बिल्कुल सुबह के सत्र में आई गांव देवी स्पोर्ट्स लाहे का भी यहाँ आगमन होता हुआ आपका भी इस कसारा प्रीमियर लीग में हार्दिक हार्दिक स्वागत है. यस, गोलंदाजी ट्रॅक वरती पहिले षटक हाताळण्यासाठी रमेश ला आपण पाहतो. स्ट्रायकिंग एंडला विजय होते. आडव्या बॅट नाव फटका आपण पाहिला. चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत तुषार. चेंडू उचलतील, फेकी करतील. तत्पूर्वी काढली जाते एक सिंगल नसरी गणेश झालाय. टीम आपण पाहत आहोत. नितीन एकता कसारा संघाचा. अगदी पाहायला गेले तर पहिल्याच बॉलवरती सिंगल येते शोएब सर. P1चं षटक आहे. पहिला सामना जर आपण पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये तब्बल 66 धावा चेस झाल्यात. बघूया त्या सामन्यामध्ये कितीपर्यंत पोहोचले जात आहेत कसारा संघ. बिल्कुल ऑन साइड में परफेक्ट मिडल ऑफ द बैट. गेंद मिड विकेट के ऊपर से बैट्समैन बाला के बैट से 6 रन. यस, नक्कीच लगा तो सिक्सर आणि सिक्सरचा बॉल आहे. अगदी जर पाहायला गेले तर परफेक्ट जर बॅट वरती हा चेंडू आला तर अक्षरशः मैदानाच्या बाहेरच जातोय. आपण पाहू शकाल फलंदाजासाठी पूर्णपणे जर या आजच्या सकाळच्या सत्राचा विचार केला तर एक पर्वणी आहे. हवेचा झुळूक उजव्या फलंदाजासाठी पोषक आहे. आणि इथं जर पाहायला गेलं तर 4 षटकांचा मॅच मध्ये पहिल्या मॅच आपण पाहिला तर 66 धावेंचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये सुद्धा सुरुवात चांगली झाली आहे. टीम नितीन एकता कसारा संघ आपण पाहत आहोत. बॅक फुटला गेले. पॉइंटच्या डोक्यावर हा चेंडू खेळून काढलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी निघून जाईल सीमा पार. 4 धावेंसाठी चौकार. बहुत ही उमदा स्ट्रोक. बिल्कुल गेंद का इंतजार किया था. धीमी थी गेंद और दिशा दी. शॉर्ट कवर और शॉर्ट पॉइंट के बीच से इस गेंद को ढकेला था 4 रन के लिए. इस 4 रन की मदद से स्कोरबोर्ड 11 रन पर जा पहुंचा है. 11 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. टीम नितिन एकता कसारा. स्ट्राइकर एंड पर बैट्समैन बाला. ओहो, ये गेंद थोड़ी धीमी थी. बिल्कुल शरीर पर आकर टकराई. अंपायर का निर्णय आता हुआ, फैसला आता हुआ कि ये गेंद लेग बाइस के रूप से मिली है. इस गेंद पर सिंगल. स्ट्राइकर एंड पर अब बैट्समैन विजय. 4 गेंदों का खेल अब तक हो चुका है. कुल रन बने हैं 12. 12th ऑन द बोर्ड. रमेश गेंदबाजी ट्रैक पर है. मैडेटी पावर प्ले का जो पहला ओवर और द विकेट से इस बीच ऑफ ड्राइव किया. डीप में प्रोटेक्शन है. फील्डर तैनात थे. 1 रन मुकम्मल किया. दूसरे का प्रयास और 2 रन यहां से कंप्लीट. अगदी आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती रमेशला पाहायला गेलं तर षटकार आला, तदनंतर चौकार. परंतु इथनं 5 चेंडू टाकून झाले. धावा खर्च केल्यात 14. म्हणजेच काय तर उर्वरित 3 चेंडू चांगले हाताळलेत रमेशनं. P1चं षटक शेवटचा बॉल. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विजय. बिग ब्लास्ट करायचा होता. बॅट आणि बॉल मध्ये एलिव्हेशन हवं तसं जुळालं नाहीये. अगदी पाहायला गेलं तर शेवटच्या बॉल वरती धाव येत नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ झालाय. धावफलकाला धावा 14. जी बिल्कुल पावर प्ले का पहला ओवर गेंदबाजी में जहां पर रमेश थे. पहले ओवर में 14 रन बने हैं. अच्छी गेंदबाजी हुई है आखिरी 4 गेंदों पर, क्योंकि 2 बड़े स्ट्रोक्स आए थे, 1 6 और 1 4. उसके बावजूद 14 रन बने हैं. एक प्लस पॉइंट है नितिन एकता कसारा के लिए कि विकेट खोई नहीं है. गेंदबाजी के लिए अब राजा कामड़ी मोर्चे पर. अब दूसरे ओवर में स्ट्राइकर एंड पर सेट बैट्समैन बाला कनकोशे. दोनों के बीच एक अच्छा तालमेल नजर आता हुआ. जहां तक पहले ओवर में 14 रन बने हैं. टॉस को जीतकर रिक्शा चालक मालक टीम ने पहले गेंदबाजी का निर्णय लिया था और पहले ओवर में 14 रन बने हैं. चलो स्पीड अप करना है, समय में कोऑपरेट करना है, वक्त को जाया न करते हुए.
ओवर नंबर 2 की शुरुआत और गेंदबाजी ट्रैक पर राजा कामड़ी। चला जास्तीचा वेळ खर्च करू नका। रिक्षा चालक मालक संघ कर्णधार समावेश विषयी शतरक्षण फटाफट सिजवा। अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथं आपण पाहिला 14 धावा धावफलकाला जोडल्यात। दुसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केलंय गोलंदाज राजेश कांबडीला। सलामीची जोडी अजूनही आपण पाहतो मैदानामध्ये आहे। अगदी आपण पाहू शकाल बाळा तदनंतर विजयी ही सलामीची जोडी आहे। बाळाच्या बॅट मधनं आपण पाहिलात एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधनं आलाय। राजेश कांबडी राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला बॉल। आडव्या बॅटनं बिग ब्लास्ट करायचं होतं, बॅट आणि बॉलचा संपर्क झालाच नाही या। अगदी पाहायला गेलं तर भरपूर ताकद झोकली होती या फटक्यावरती, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही या। अगदी आपण पाहू शकाल रमेश विषय कर्णधार आहेत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये। पाहू शकाल बॉलची गती कमी होती आणि हा चेंडू उडवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं ठोकलाय 6 धावेंसाठी षटकार। जी बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर रखने का प्रयास था। जिस तरह से एटमॉस्फेयर यानी हवा चल रही है ऑन साइड में, सिर्फ कनेक्शन की जरूरत होती है, मिडल करने की जरूरत होती है, वही किया बालक कनकोशे ने और गेंद को मिड विकेट के ऊपर से काफी दूर भेजा है 6 रन के लिए। 6 रन की मदद से स्कोरबोर्ड 20 रन पर जा पहुंचा है। 20 ऑन द बोर्ड। 2 गेंदें अब तक हो चुकी है। राजा कामड़ी इस बीच बल्ला तो तेजी से घुमाया था और फुला लिंक की ये गेंद थी, सीधा जाकर विकेट कीपर के दस्तानों में जाकर बैठी आई है डॉट। 3 गेंदें अब तक हो चुकी है, 3 गेंदें शेष है, जहां पर दूसरा ओवर प्रगति पथ पर है। यस अगदी आडव्या बॅटनं अजून एक परफेक्ट मिडल ऑफ द बॅट मिड विकेटला क्लिअर करत असताना अजून एक धमाका केला जातोय बाळाच्या बॅट मधनं हा येतोय अजून एक षटकार। अगदी पाहायला गेलं तर या षटकामध्ये बाळाच्या बॅट मधनं 2 षटकार आलेत। राजेश कांबडीला आपण पाहत आहोत। अगदी आपण पाहायला गेलं तर जास्तीचे फटके मिड विकेट लॉंग ऑनला खेळण्याचा प्रयत्न, जिकडे वारा तिकडे मारा असं म्हणायला काय हरकत नाही। अगदी बॅट वरती बॉल जसा येतो ना तसा बाउंड्री लाईन पार जाऊन ट्रॅव्हल होतोय। अगदी षटकार आलाय। टोटल धावफलक आपण पाहतो 26 वरती जाऊन पोहोचलाय। लोवर फुल टॉस 38 क्षेत्ररक्षक। ओहो इथे काय घडतंय अगदी पाहायला गेलं तर संघ आपण पाहतात मित्रांनो रिक्षा चालक मालक संघ जसा रिक्षा फिरवला जातोय तसा काहीच मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फिरला होता की काय। यस 2 धावा घेतल्या जातात। अगदी या 2 धावेने टोटल धावफलक जाऊन पोहोचले 28 वरती। स्ट्राइकर इन पर बाला। इस बीच बल्ले और गेंद का कोई कनेक्शन था नहीं। दूसरे ओवर की हुई समाप्ति, रनों की संख्या 28 रन, बिना कोई नुकसान। टीम ने 3-1 तक हारा। गति थी इस गेंद में और आखिरी गेंद डॉट। यस अगदी पाहायला गेलं तर 2 षटकांचा वाजवी खेळ झालाय। टोटल धावफलक 28 धावा। तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतात तुषार बोंडे हा गोलंदाज सज्ज झाला। अगदी आपण पाहतात सातत्याने या खेळाडूला भरपूरदा खेळताना पाहिलंय, बघूयात परंतु त्याला कामगिरी या मॅच मध्ये चांगली करावी लागेल। पहिलाच बॉल इथनं पाहायला गेलं तर हा चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतोय, शरीरावरती आदळतोय। अगदी पाहायला गेलं तर विजय चौधरी हा फलंदाज आपण पाहत आहोत। एक बायच्या स्वरूपात आलेली सिंगल। धावफलक 29 धावा। तुषारसाठी एक पारितोषिक लागलाय, परंतु हा फटका भरपूर चांगला आहे। मिड विकेटला बरोबर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू निघून चाललाय सीमा पार 4 धावेंसाठी चौकार। बिल्कुल गैप को ढूंढा जहां पर बाला कनकोशे बल्लेबाजी करते हुए बहुत अच्छे टच में है, बहुत अच्छे फ्लो में है, जहां पर 10 गेंदों का सामना किया 28 रन पर बल्लेबाजी करते हुए। 4 रन की मदद से स्कोरबोर्ड 33 रन पर जा पहुंचा है। गेंदबाजी ट्रैक पर तुषार बोंडे।
पहली गेंद अच्छी थी, पहली गेंद डॉट थी, दूसरी गेंद पर एक घनाघाती प्रहार बैट्समैन बाला कनकोशे के बैट से 4 रन। इस बीच ये गेंद दिशाहीन गेंदबाजी दिशा से भटके थे, काफी बाहर रखा था इस गेंद को ऑफ स्टंप के, और अंपायर ने दर्शाया ये गेंद वाइड है, फिर से करनी होगी। अक्कजी गांगुर्डे साहेबांकडनं पारितोषिक लागले गेले तुषारसाठी। हॅट्रिक कंप्लीट झाली, विकेट हॅट्रिक जर आली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल। 34 रन पर रनों की संख्या इस बीच, क्या डिस्टेंस है या नहीं? बिल्कुल डिस्टेंस है, और गेंद मिड विकेट के ऊपर से बाउंड्री लाइन से बाहर। 6 रन, 6 रन की मदद से स्कोर बोर्ड 40 रन, 40 ऑन द बोर्ड। बहुत बेहतरीन बल्लेबाजी होती हुई पहले इनिंग में, अब तक विकेट नहीं खोया है। बहुत जबरदस्त पार्टनरशिप दोनों के बीच बिल्ड होती हुई। तुषार बोंडे राउंड द विकेट से, ओहो लॉर्ड फुल टॉस, और गेंद काफी दूर गगन की छाव में। 6 रन, बिग सिक्सर। बहुत जबरदस्त शुरुआत की है, अब ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए बैट्समैन बाला कनकोशे सेट हो चुके हैं 40 रन पर बल्लेबाजी करते हुए। बहुत बेहतरीन बल्लेबाजी। इस बीच आगे रखा था और पड़ा गेंद को भेज दिया आसमान में सफर के लिए। बिग सिक्सर, 6 रन। यस, अगदी जर पाहायला गेलं तर पूर्णपणे आक्रमकता। आता मात्र फलंदाज आपण पाहत आहोत बाळा। अगदी वैयक्तिक बाळाचा विचार केला ना शोएब सर, 13 चेंडू 46 वरती खेळतोय, म्हणजेच काय तर 4 धावेंची गरज आहे अर्धशतकासाठी, आणि अर्धशतक झालं इथनं कंप्लीट। अभिनंदन बाळा, एकदा पाठ वरती करायचंय या बाळासाठी, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। अगदी फटकेबाजी भरपूर चांगली राहिली आहे, अर्धशतक कंप्लीट झालंय। जी बिल्कुल, इस कसारा प्रीमियर लीग का चौथा दिन और तीसरा अर्धशतक बैट्समैन बाला कनकोशे के बैट से। पहले दिन में बबलू खाड़े ने तीन ओवरों की समाप्ति हुई, कुल 58 रन 58 विदाउट एनी लॉस। टीम नितिन एकता कसारा, स्ट्राइकर एंड पर बैट्समैन विजय चौधरी। 4 गेंदों का सामना किया, 3 रन पर बल्लेबाजी विजय चौधरी है, और बाला कनकोशे ने 14 गेंदों का सामना किया, 52 रनों पर बल्लेबाजी करते हुए। क्या पारी खेलते हुए, पहला ही मैच है। अब आखिरी ओवर गोकुल कनकोशे, स्ट्राइकर एंड पर विजय चौधरी। वो धीमी गेंद थी, पूरी तरह से प्रहार किया, और बिग ब्लास्ट। पहले बाला कनकोशे थे, अब बैट्समैन विजय चौधरी। बिग सिक्सर, पूरी तरह से बैकफुट पर जाकर छोड़ा है गेंदबाजों को। ये प्रेशर है, ये प्रेशर है। ये गेंद वाइड आई है, एक अतिरिक्त रन। 65 रन पर स्कोर बोर्ड नितिन एकता कसारा का। ये गेंद भी वाइड है, ये प्रेशर है मनोवैज्ञानिक, पूरी तरह से दबाव है गेंदबाज पर। 66 रन 66 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस। नितिन एकता कसारा बैक टू बैक तीसरा वाइट। यस, या 34 षटकामध्ये अगदी थोडस प्रेशराइज म्हणू शकाल गोलंदाज आपण पाहत आहोत। धावा भरपूर धावफलकाला जोडल्या गेल्यात आतापर्यंत। 67 वरती धावफलक सजले गेलेत। ओव्हर द बॉल रेड, फटका दमदार आहे, चेंडू निघून चाललाय सीमा पार। अजून एक विजयच्या बॅटमधनं येतोय हा चौकार। 4 धावा आल्यात। अगदी जर पाहायला गेलं तर लवर फुल टॉस होता, आणि बरोबर गोलंदाजाच्या डोक्यावरनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला। 4 धावांसाठी चौकार येतोय।
इथे हा चेंडू सोडून दिलाय. अगदी जर पाहायला गेलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन चुकीची होती. वाईट चेंडू घोषित केला जातो. एक्स्ट्रा धाव अजून एक ऍड केली जाईल. या षटकामध्ये जर विचार केला तर जास्तीचे जास्त चेंडू वाईट चेंडू हाताळले जातात. शॉर्ट टर्म पुल पॉवरफुल सक्सेसफुल. इथनं जर पाहायला गेलं तर अजून एक ठोकला विजयच्या बॅट मधनं बिग ब्लास्ट षटकार आलाय. जी बिल्कुल, समर्थक भी काफी खुश रहेंगे. जैसी स्टार्ट दी है दोनों बल्लेबाजों ने, दो बैट्समैन ने. स्कोरबोर्ड 78 रन, 78 विदाउट एनी लॉस. क्या जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड की है दोनों बैट्समैन ने. इस बीच ऑन साइड में ये गेंद वन बाउंस मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. काफी चिंता नजर आती हुई सभी खिलाड़ियों पर, जहां पर टॉस को जीतकर गेंदबाजी का निर्णय लिया था. बल्लेबाजी के लिए नितिन एकता कसारा को इनवाइट किया था. बल्लेबाजी करते वक्त अब तक 82 रन, 82 20 रन आए हैं 4 गेंदों पर. चलो स्पीड अप करना है. 2 गेंदे अभी भी शेष है इस इनिंग की. स्ट्राइकर एंड पर विजय चौधरी. अब तक का ये सबसे बड़ा स्कोर. ओहो, इस बीच ऑन साइड में ये गेंद मैदान से काफी दूर. बिल्कुल 6 रन. अजून एक षटकार येतोय. अगदी आता मात्र गोलंदाजांची खेळवाड मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अजून एक क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत सुद्धा नाहीयेत. अगदी पाहायला गेलं तर प्रत्येकी बॉल सीमा पार होतोय. अजून एक षटकार आलाय ना. अगदी पहिल्या सत्राचा खेळ इथनं झालाय कंप्लीट. 4 षटकांमध्ये अगदी 94 धावा कुठून काढल्यात. आणि पार्टनरशिपचा जर विचार केला तर सलामीची जोडी होती आणि सलामीची जोडी अगदी पाहायला गेले तर या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून 94 धावा फलकाला जोडल्या गेल्यात. 95 धाव्यांचं टार्गेट सेट केले गेलंय. रिक्षा चालक मालक संघ आता मात्र तुम्हाला अगदी 95 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. बिल्कुल, अपने निर्धारित 4 ओवरों में नितिन एकता कसारा ने बने हैं 94 रन. 94 और 95 का यहाँ से टार्गेट सेट किया गया है. यस, आई गावदेवी लाहे संघाचा कर्णधार तसेच श्री साई कसारा संघाचा कर्णधार आपण यायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. चला, आई गावदेवी लाहे संघाचा कर्णधार आपण या. तदनंतर श्री साई कसारा संघ कर्णधार आपण सुद्धा यायचा आहे. नाणेफेकीचा कौल केला जाईल. यस, अगदी पाहायला गेले तर आई गावदेवी लाहे संघाचे कर्णधार सँडी उपस्थित झालेत. श्री साई कसारा संघ कर्णधार या.
बिल्कुल दूसरे पारी की शुरुआत होती हुई, जहां पर तुषार बोंडे और रमेश विशे बल्लेबाजी के लिए आए हैं। गेंदबाजी ट्रैक पर ज्ञानेश्वर। मेडिटी पावर प्ले का पहला ओवर, गेंद थमाई है ज्ञानेश्वर के हाथ। 24 गेंदे और 95 रनों का लक्ष्य है। 95, 24 बॉल्स रिक्वायर्ड 95 रन्स। चलो शुरुआत होती हुई, लेट्स प्ले। पहली गेंद के लिए गेंदबाज ज्ञानेश्वर। फुल टॉस। पहली गेंद खराब थी, फायदा नहीं उठा पाए सही तरीके से बैट्समैन, और पहली गेंद पर सिंगल। खाता खुलता हुआ टीम रिक्शा चालक मालक टीम का 1 रन के साथ। ओहो, ये गेंद आउटसाइड द लेग स्टंप है। अंपायर ने अपने दोनों परों को ऊपर किया और फैसला दिया ये गेंद वाइड। 1 रन की मदद से स्कोरबोर्ड 2 रन। फुल टॉस बॉल, परफेक्ट बल्ले पर गेंद आई थी और मिड विकेट के ऊपर से रमेश विशे के बैट से इस इनिंग का पहला 6 रन। कहीं ना कहीं ऐसी ही बल्लेबाजी करनी होगी अगर इस विशालजनक टारगेट का पीछा करना है, इसको चेस करना है। 2 गेंदे 8 रन। ज्ञानेश्वर, लगातार गलतियां होती हुई, फुल टॉस गेंद थी, पूरी तरह से भाड़ी हुए उस गेंद पर बैट्समैन रमेश। स्ट्राइकर इन पर बैट्समैन रमेश विशे सामना करेंगे ज्ञानेश्वर का। इस बीच इनफील्ड के ऊपर से खेला है, नीचे फील्डर विजय चौधरी, नहीं की कोई गलती, पहले विकेट का पतन। बैट्समैन रमेश विशे इज बैक टू द पवेलियन। नए बैट्समैन 3 नंबर पर प्रमोट किया है राजा कामड़ी को। कहीं ना कहीं शुरुआत अच्छी देना जरूरी होगी। बहुत विशालजनक टारगेट है 95 रनों का। 3 गेंदे, पावर प्ले, पहला ओवर चल रहा है। इस बीच बिल्कुल ऑफ ड्राइव किया। मिड ऑफ में विजय चौधरी थे जिन्होंने कैच पकड़ा था रमेश विशे का। 1 रन प्राप्त हुआ इस गेंद पर। स्ट्राइकर इन पर तुषार बोंडे। 9 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। एक शॉट चालक मालक टीम। इस बीच फुल टॉस बॉल और बोल्ड कर दिया बैट्समैन तुषार बोंडे, यहां से आउट। दूसरा झटका लगता हुआ श्री साई कसारा संघ। चला या कर्णधार यायचा आणि नाणेफेकीचा कौल केला जाईल। चलो टॉस किया जाएगा, जहां पर आईगाव देवी स्पोर्ट्स लाहे के कैप्टन संदेश मौजूद है। सैंडी, प्रमोदजी सेजवाल साहेबांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल। श्री साई कसारा, अगदी पाहायला गेलं तर नाणेफेकीचा कौल केला जातोय। सँडी कर्णधार आई गावदेवी संघाचे कर्णधार आमच्या सोबत जोडले गेलेत। अगदी इथनं लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल। काशीनाथ के बैट से आते ही एक्स्ट्रा कवर प्रमोदजी में सेजवाल साहेबांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जातोय। श्री साई कसारा संघाचे कर्णधार कॉल करणार आहेत। छापाचा कॉल आहे आणि अगदी छापाचा आलाय। अगदी साहेबांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवा। यस, तर निर्णय लगेचच कळवा। सँडी, तुला शुभेच्छा या सामन्यासाठी। जाऊया सामन्याकडे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। थैंक यू सो मच सर।
बीच मैदान में जिस तरह से बल्लेबाजी हो रही है, 2 विकेटें पहली ओवर में। अब स्ट्राइकर इन पर बैट्समैन राजा कामड़ी। ओहो, ये गेंद आउटसाइड द लेग स्टंप में, अंपायर ने घोषित किया ये गेंद वाइड है। एक अतिरिक्त रन, एक एक्स्ट्रा रन, स्कोर बोर्ड 14, 14 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट। अशोक गेंदबाजी ट्रैक पर बिल्कुल आगे रखा था, टप्पा गिरने के बाद पैरों पर टकराई है ये गेंद, आई है डॉट। 2 गेंदें अब तक हो चुकी है अशोक गेंदबाजी ट्रैक पर, पहली गेंद थी। ओहो, ये गेंद अपील जोरों से थी, अंपायर बिल्कुल सहमत है और यहाँ से बैट्समैन राजा कामडी आउट। अगदी जर पाहायला गेलं तर रिक्षा चालक मालक संघ फलंदाजी करत असताना आपण पाहतो, परंतु आता मात्र कुठेतरी बाग फुटला जाताना पाहू शकाल। मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, तब्बल बनवायच्या आहेत त्या म्हणजेच 95 धावा। अगदी या P1च्या षटकामध्ये कुठेतरी हव्या तशा धावा आल्या नाहीयेत। दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहत आहोत। 1.2चा खेळ झालाय। न्यू बॅटर आर्केश भुईर। ओहो, बिग ब्लास्ट करायचं होतं, बॅट आणि बॉलचं संपर्क झालंच नव्हतं। अगदी हा चेंडू फाईन लेग झोनला ट्रॅव्हल झालाय। 4 धावेसाठी चौकार येतोय। जी बिल्कुल, टॉस को जीतकर श्री साई कसारा ने बैटिंग का निर्णय लिया है और इनवाइट किया है गेंदबाजी के लिए अईगाव देवी स्पोर्ट्स लाहे को। नेक्स्ट मैच भी कड़ा घमासान 2 टीमों के बीच। आज के दिन का तीसरा मैच अईगाव देवी स्पोर्ट्स लाहे बनाम श्री साई कसारा। बॅकफुटला गेले, फटका भरपूर चांगला आहे। लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, विजय होते त्या दिशेला। अगदी हा चेंडू अडवलाय, फेकी केलाय, तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट। अर्केश भुईर हा फलंदाज आपण पाहत आहोत स्ट्रायकिंग एंडला। ओहो, आडव्या बॅटना फटका, फटका भरपूर चांगला आहे। मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, एका हाताने हा चेंडू अडवलाय, फेकी करतील, तत्पूर्वी घेतली जाते एक सिंगल। धावफलक आता मात्र कुठेतरी जाऊन पोहोचले 21 वरती। मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहतो सिंगल डबल जास्तीचे घेतले जात आहेत। आडवा बॅटनं अजून एक हा फटका आपण पाहिलात, क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, क्षेत्ररक्षण होत आहे, फेकी करतील, 2 धावा कंप्लीट। ओ, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। ओहो, काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये। अगदी जर पाहायला गेलं तर 4थ्या धावेसाठी परतले होते। अगदी पाहायला गेलं तर ज्या प्रकारे रिक्षामध्ये सीएनजी असते, किती फिरवली तरी काही हरकत होत नाही, तसे इथं पाहायला गेलं तर फलंदाज जास्तीच्या धावा घेत होत्या, परंतु अगदी या चेंडूवरती घेतल्या गेल्या 3 धावा। 4थ्या धावेसाठी रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले। 24 रन पर चौथा विकेट और 2 ओवर की समाप्ति हुई। अर्केश भोईर 3 गेंदों पर 7 रन बनाकर यहां से आउट हुए और बल्लेबाजी के लिए अब गोकुल कनकोशे का आगमन होता हुआ नॉन स्ट्राइकर इन पर। इस बीच शॉर्ट कवर में फील्डर थे, गेंद तक पहुंचे हैं और इस गेंद पर मिली सिंगल की मदद से स्कोरबोर्ड 25 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। बिल्कुल हाफ टैकल गेंद थी, ऑन साइड में खेलना चाहते थे गोकुल कनकोशे। ये गेंद आई है डॉट। नितिन कुंदे गेंदबाजी ट्रैक पर है, 2 गेंदें हो चुकी है, 1 रन बनाया है। इस बीच बल्ले का भारी सिरा था और इस गेंद पर मिली सिंगल से स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकर इन पर बैट्समैन काशीनाथ। 2.3चा खेळ झालाय। अगदी पाहायला गेलं तर धावफलकाला धावा आपण 26 पाहत आहोत। फटका भरपूर चांगला आहे,
डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हता, हा चेंडू निघून चाललाय सीमा पार, यही तोही चौकार. अगदी पाहायला गेलं तर फलंदाज आपण पाहत आहोत काशीनाथच्या बॅट मधनं हा चौकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 30 वरती. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि इथनं हा मोठा फटका आलाय. इक्वेशन कठीण झालंय. 8 चेंडू 65 धावा. फटका भरपूर चांगला आहे परंतु उंची जास्त आहे. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा झेल झालाय कंप्लीट. अजून एक धक्का लागलाय टीम रिक्षा चालक मालक संघाला. फलंदाज बाद. जी बिल्कुल, काफी समर्थक खुश रहेंगे टीम नितिन एकता कसारा के, जिस तरह पहले पहलू में बैटिंग की थी बैट्समैन बाला कनकोशे ने, अर्धशतक जड़ा है. काफी अच्छा आत्मविश्वास भी बढ़ेगा. पहले ही मैच में एक अच्छी पारी आई है. 30 रन पर 5वां झटका लगा टीम रिक्शा चालक मालक टीम को. काशीनाथ के रूप से 5 गेंदे खेलकर 12 रन पर यहां से काशीनाथ आउट हुए. नए बैट्समैन शंकर. बिल्कुल तीसरे ओवर की समाप्ति हुई. आखिरी गेंद आई है डॉट. आफ्टर 3 ओवर स्कोरबोर्ड 30 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. टीम रिक्शा चालक मालक टीम. तीन षटकांचा खेळ झालाय. यस, 3 षटकांमध्ये फक्त 10च्या सरीने आपण आतापर्यंत जर विचार केला तर 30च धावा धावफलकाला पाहत आहोत. इक्वेशन 6 चेंडू 65 धावा. म्हणजेच पूर्णपणे बाग फुटला संघ आपण पाहत आहोत. रिक्षा चालक मालक संघ. हा ट्रॅकर होता, हलवार पद्धतीने खेळून काढलाय. 38 मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एक सिंगल होती कंप्लीट. श्री साई कसारा संघ निर्णय फलंदाजी करण्याचा. यस, तर दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. क्षेत्ररक्षणासाठी आई गावदेवी लाहे संघ आपण सज्ज राहा. इथे अजून एक गडी बाद झालाय. पाहायला गेलं तर पहिला सामना आपण पाहिलात ना शोभ सर, तर पहिला सामना भरपूर चांगला रंगला होता. तर नंतर हा दुसरा सामना आपण पाहत आहोत. कुठेतरी एकतर्फा सामना आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अगदी पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे टीम आपण पाहत आहोत. रिक्षा चालक मालक संघ पहिल्या सत्रामध्ये तब्बल 94 धावा. म्हणजेच काय तर 4 षटकांमध्ये हायएस्ट स्कोर याच्या दिवसामध्ये म्हणू शकाल. अगदी जर पाहायला गेलं तर पूर्णपणे 4 षटकांमध्ये 94 धावा. म्हणजेच प्रथमतःच या 4 षटकांमध्ये 94 धावा कंप्लीट झाल्यात या मैदानावरती. नेक्स्ट मॅच भरपूर चांगला सामना रंगेल. श्री साई कसारा आपण संघ पाहाल एक साइडला, एका साइडला आई गावदेवी लाहे संघ. न्यू बॅटर आपण पाहतात प्रकाश चंदगीर हे फलंदाज मैदानामध्ये आलेत. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. अगदी जर पाहायला गेलं तर रिक्षा चालक मालक संघ कुठेतरी सरावाची गरज आहे, परंतु तेवढा वेळ मिळत नसल्या कारणास्तव आपण पाहू शकाल. असू द्यात मित्रांनो, क्रिकेट आहे. क्रिकेट हा असा खेळ आहे सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. अगदी इथनं पाहायला गेलं तर अजून एक डॉट बॉल आला. नामदेवजी डोळे सर आपण पाहू शकाल पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर पप्पू साखरे सरांना आपण पाहत आहोत. इस मैच को जीता है टीम नितिन एकता कथारा ने. बहुत बहुत मुबारकबाद एंड हार्ड लक टीम रिक्शा चालक मालक. चलो नेक्स्ट मैच के लिए आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे फील्ड को जल्द से जल्द यहाँ से